सरपंच आईला कोण बाई आहे ही सरपंचाच्या गाडीवर? नक्की सरपंचाचं लफड आहे. बाळ भाऊ का काय तुमचे सरपंच काय झालं? तर अख्ख्या गावाचं नाक कापलंय त्यांनी. अरे पण झालं काय नाक कापायला? आणि आता फाट्यावर बघितलं एका पोरीला गाडीवर बसून फिरायला घेऊन चालले होते. होरीला? हा काही नका म्हणू, आमचा सरपंच तसा नाही. मी पण तसंच समजत होतो, सरपंच तसे नाही. पण आज आहे ना दस्तूर खुद्द माझ्या डोळ्याने बघितलं. ती एक पोरगी होती पंजाबी ड्रेस घातलेली, तिथं तोंड बिंड बांधून अशी मागे बसली होती. पंजाबी ड्रेस घातलेली? हा आमची बाई साहेब तर साडी घालतात आणि पंजाबी. अयो ही ना नक्की सरपंच लफड आहे. काहीतरी काहीतरी गॅट मॅट आहे. 100% घ्यायची हवे काहीतरी. तुम्हाला सांगतो मी सरपंचाला लय चांगलं समजत होतो. सरपंच हे उद्योग करते ते बाहेर. मी देवाच्या पाया पडायच्या आधी सरपंचाच्या पाया पडायचो. देव माणूस समजायचो, पण ही माणूस असं करतो म्हणजे अवघड आहे. आपल्याला उपदेश करते तर आपण समजतो काय. सुजाता तिला काय सांगा तुम्ही? कळू द्या सगळ्या गावाला. तुला कळलं का? नाही. सरपंचाचं लफड आहे एका बाई बरोबर. लफड? हा आता त्या बाईला गाडीवर घेऊन गेलेत. पंजाबी ड्रेस घातलेली बाई, तोंडाला ते स्कार्फ स्कूट बांधलेलं, अशी बसली होती माग. हा खरं? हा खरं ना, मी काय खोटं बोलतो का? तुम्ही ना मला ना खरं बोलताय? हा मग असं मग हसून आपण देव माणूस समजतो त्याला. हा ना राव. जाता गावात चालली ना, जाता तर सांग सगळ्यांना. हा मला होतो. बाळू काय करतो इथं? काय सांगितलं तुला? हा इथं काम आहेत का काय तुझे? या दोघांना नाही काम, तुला बी नाही का काय काम? तुम्ही करा कुठं नाही आणि मला सांगा तिकडे काम. कुठं नाही? सरपंच जर सरपंच बाईला कळालं ना तर बरे ऐकत नाही. तुम्ही असे कुठाने करता. अरे काय झालंय बाळू? अरे काय कळा ना मला काय चाललंय. कळा ना? हा मांजर डोळे पिऊन दूध पित असली म्हणजे तिला काय वाटतं बाकीच्यांना दिसत नाही का? हा अनोळखी बाईला गाडीवर घेऊन फिरतात तोंड बांधून. तुम्हाला काय वाटलं आमच्या लक्षात नाही येणार? फोटो का? फोटो नाही घंट्या, व्हिडिओ काढावा लागल. मी ना डायरेक्ट घरी जातो, बाई साहेबांनाच सांगतो. अरे सरपंच बाई आहे ना आपली, साडी घालती, पंजाबी ड्रेस नाही घालीत. हे काहीतरी वेगळं दिसतंय भाऊ सरपंचाचं. गावभर लोकांना ज्ञान शिकवतो, तुम्ही असं करता का? मी घरी जाऊन सांगणार आहे. गलटन कुमार झुकेगा नाही साला. अख्ख्या गावात झालंय आता. तुम्हाला जर आमचं तोंड बंद ठेवायचं असेल तर मला 2 राजमान्याची पुढे द्या. तुला कसं रे काय नुसतं खायचं सुचत आहे? पैसे मागा. सरपंच आम्हाला 10 देऊन टाका, तोंड बंद ठेवतो. 10 रुपये? 10,000. 10,000 प्रत्येकाला 10,000 देऊ ना, एकट्यालाच कशाला? चालतंय ना? हो बघा आमचे सरपंच किती चांगले आहेत. तुम्हाला शोभतं का त्यांच्या मागे गाडीवर बसून फिरता? आमच्या सरपंच बाईला कळालं ना पळू पळू आणतील तुम्हाला. जा तुम्ही इथून माग. झालं का? उतर का खाली? उतर उतर उतर. पैसे देणार. या इथं या. तोंड सोड एकदा. अयो सरपंच बाईंची जुळी बहीण तू म्हणजे आलं का लक्षात? सरपंच मेहुणेल घेऊन फिरायला गेलते. तू गप बाबा. अरे गप ना बाबा तू. योग सरपंच कशाला कशाला थांबा ना. ते 10,000 रुपये देणं बाकी आहे तुम्हाला अजून. नको नको. अरे थांब रे बाळा, बाळा थांब जरा. शेतात चाललो सरपंच. अरे थांब म्हणले ना. गायबाने हो, एखादी बाई स्कार्फ लावून मागे बसली म्हणजे काय लफडच असतं का? अरे पुरुषाच्या मागे बसलेली बाई त्याची आई, बहीण, पुतणी कोणी पण असू शकते ना. आणि स्कार्फ हा काही फक्त ओळख लपवण्यासाठी नसतो. कोणाला धुळीची पण ऍलर्जी असू शकते ना. तुमच्यासारख्या ना ह्या विकृत मानसिकतेमुळे ना समाजामध्ये ना प्रत्येक स्त्रीकडे ना माणूस असा संशयाने पाहू लागलाय. जातो सरपंच. का रे का चालले? हा शेतात काम असं ना. मला रानात जायचे. जाऊ सरपंच. हा जा. आणि आता परत लक्ष ठेवा. काय कशावर लक्ष ठेवा? कामावर. कामावर लक्ष ठेवा. रस्त्याने कोण येतंय कोण जाते नका लक्ष ठेवू. चला निघा. एक बाळू आता मी काय सांगतो नीट ऐक. रानडुकरांनी आणि बाकरांनी इतका वावरात गोंधळ घातलाय कळलं का? ज्यावरीचा दाना भरून द्याय ना आणि त्या गावाची इतकी अवस्था बेकार केली. अरे तिथं काय गार्डन समजू काय सगळे इथे डुकरं सगळे खेळून जातात तिथं आपल्या वावरात. अहो मी काळजीच ना करू. मी सगळं तिथं राखण करतो. एक काही पाखरू बसून देत नाही. हा जर का एक पाखरून एक रानडुकर दिसलं मला. तुम्ही काळजीच ना करू. काळजीच ना करू. जा आता तू जा. सरपंच ऐका ना. काय आता? एक 10 रुपये द्या ना. कशाला?
तंबाखूला काय यार हे तुम्हाला सांगितलं साधारण बऱ्या व्यसन करू नका हे काय तंबाखून बिंबाखू पाहिजे अहो, रे? आता सवय लागली काय करणार सांगा बरं. तुला आहे ना तंबाखू बरोबर चुनापुडी बी देतो हा. पण एक पाखरून एक रानडुक्कर जर दिसलं ना भाऊ रानडुक्करावनी मारीन तू अहो तुम्ही काळजीच ना करू जर एक पाखराने दाना खाल्ला ना तर तिथून पुढे तुमचा होय भाऊ कुठं चालले शेतात चालू सरपंचाचं राखण करायला. मी येऊ का? हा. सरपंचाला विचारू मला काय राखणच झाली मग जातो ना सरपंच. नको काय करायचं तुझं असेल तिथं अहो तुमचा दाना आहे ना जीवापेक्षा जादा जपन मी एखादी पाखरा चोच नाही लागू द्या ना. तुम्ही मला फक्त 2 राजमान्याचे पुढे द्या. 2 राजमान्यावर भागन तुझं हा हो येऊ द्या ना मला जोडीदार होईन. अरे तुम्ही दोघं म्हणल्यावर भाऊ आयला वाटच लागली मग आज वावराची नाही नाही ते एका वावरात आणि मी एका वावरात हा पाखराला हुसकून आज लावायचं. सुद्धा येऊन देणार नाही आम्ही. नक्की ना नक्की नक्की. बर ते रमेश बिराटचं दुकान आहे हा. ना तिथून गाय छाप आणि राजमान्य घेऊन जा मी सांगतो फोन हा, करून चालेल. उधारीच खाते आपल्या तिथं पण आजच नाही तर रोज उधार मागता ना. नाही 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 आजच घेणार. नक्की हा ठीक आहे येऊ का मग आज जा चला. या घंट्याला जरा जपून ने हा जपून नेतो. डोपटी माझ्या डोक्याला केस नाही ठेवायचा. मी काय म्हणतो बाळूभाऊ काय तुम्ही आहे ना तुमच्या गाई छपचे 2 इडे मला द्या. हा मी माझं अर्ध फारसन तुम्हाला देतो. हा हाय, लय भारी काम होईल. हा, जमलं मग. चल आयला या पाखरांची हा काय करता तुम्ही इथं? काय करतो दिसत नाही का पाखरं आणतो. पाखरं हाणता? हा मग अरे काय पाखरं हाणता? किती दाणे खाल्ले बघा त्या पाखरांनी. काय करावं मग आता किती पाखरं आणले का ते दाणे खात्यातच. तुमचं लक्षच नाहीये म्हणून होतंय ते. नाही माझ्याकडे आहे ना एक आयडिया आहे. काय आपण काय करू पाखरांना आहे ना राजमान्य फारसन ठेवत जाऊ. हा पाखरा फारसन खातील दाणे खाणारच नाही. हाय, भाऊ हा. सरपंचाला सांगा हा. मला 2-3 गोणे फारसन आणून टाका इथं. 2-3 कोण्या बसवेन का. हा म्हणजे पाखरं फरसाना खातीन दाणे खातीन. तुम्ही चांगलं दिवाळा काढता सरपंचाचं. हा हायला काय करावं गड्या आता. काय माहिती आता. मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? हा तुम्हाला बुजगावनं माहिती का? हा चला वा पुढं. हा पुढं हा बुजगावनं म्हणजे ते शेतात असतं ते. मग आता काय आम्हाला बुजगावून करतात काय. मग काय आम्हाला हा आम्ही बुजगावला झालो पाखर दाणे नाही काही. अजिबात नाही घाबरतीन तुम्हाला. नक्की नक्की 100%. चला चला चल. दमानी हाय तेवढे राहून द्या दाणे. कसं उभं राहावं लागेल. थांबा थांबा इथंच. तुम्ही इथं तुम्ही थोडस पुढं वा. असं करतो ना मी. नाही 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 असं असतं ते. असं तुम्ही आधीच पांढरं घातलंय टोपी यांना द्या. थोडं इकडं सरका. झालं का? आता हालू नका बरं का अजिबात. आणि हा हो काहीच करायचं नाही का. काहीच नाही फक्त असं करायचं. आले का हा हाकलायचे फक्त. व्हायला भारी आयडिया राव. हा. आता येत नसते बघा. जमन ना? हा. येऊ हा. तुम्ही हा असंच उभा राहा बरं का. आले कोण असे बुजगावल्यानं उभा राहिले. हयल्यावर पाखरतच आणि खायला लागले तर कुशाला उभा राहिलेत नसते. हय 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 सरपंच. ए अरे कुठे गेले सॅम आपले कार्यकर्ते. आयला हा तिकडे डुकरं गेले पाखराने सारे दाणे खाले ना झोपल्यावर तुम्ही मायला तुमच्या एक काठी बगरे कुठे तरी मायला काय झोपलाय कुशाल गंठ्या हा तुम्हाला काम करायला नको. तुम्ही का शिकाले. कवा शिका आता शिकालोय. कुठे पाखरं कुठे डुकर. अहो आम्ही बुजगावला उभं राहिलो होतो. हातपाय गाळाले पार आमचे. झोपलो आम्ही. तुम्हाला कोणी बुजगावनं म्हणून उभं राहायला सांगितलं होतं. सुजाताबाईनी. अरे काही येडे का काय स्वतःची जरा बुद्धी चालीचा ना. असं बुजगावनं म्हणून उभं राहिलं पाखरं घाबरत असतात का. तिकडे फटाकडे वाजायचे हॅ हो करायचं पाखरं उडते डुकर येणार नाहीत. तर इथं खुशाला उभं राहिले बुजगावनं म्हणून. तसंच करत होतं पण ते म्हणले असं केलं पाखर जाते. काय असं तसं चला वा घरी. काय बनेवाला न काय एक आलेत माझ्या राशीला काय माहित.